नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. पाकिस्तानामधून येणाऱ्या बातम्या या कधी शुभ नसतात. त्या काही ना काहीतरी वेगळे संकेत घेऊन येतात. आणि तशीच आज ऐकलेली बातमी आहे. तर ही बातमी जी आहे ती उडत उडत म्हणायचं का कोणीतरी सोडलेली पुडी म्हणायचं की काय करायचं? हा प्रश्न माझ्याही मनामध्ये आहे. पण अर्थातच एकदा ऐकल्यानंतर तुमच्या समोर अ, हा विषय तर मांडला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यात कितपत तथ्य आहे, काय आहे ते बघता येईल. पण कुठे ना कुठेतरी, काही ना काहीतरी निर्देशक मात्र दिसतायत आणि हे निर्देशक काय आहेत? असीम मुनीर जे सत्तेवर आले, आपल्याला आठवत असेल, की त्यांच्या अगोदरचे फैज हे जे ISIचे प्रमुख होते, त्यांचा आणि त्यांचा काटा होता. मग फैज ह्यांचा त्यांनी काटा काढला. अ, इम्रान खानचा काटा काढला. त्याला तुरुंगात टाकलं. आज तुरुंगात इम्रान खानची दृष्टी अधू झालेली आहे. जवळपास गेलेली आहे असं सांगितलं जातं. तब्येत काही फारशी ठीक नाहीये. परंतु मुनीरच्या हृदयाला बिलकुल पाझर फुटत नाहीये. आणि पाकिस्तानची स्वतःची अवस्था काय आहे? आर्थिक अवस्था काय आहे? आपण जाणतो सगळे. अ, सर्वत्र फरफट चाललेली आहे. म्हणजे ज्या एक निर्णायक शक्ती असायला लागते, सरकारकडे असेल, लष्करशाहीकडे असेल, की आपल्या देशाचे निर्णय आपण घ्यायचे असतात. ही भावना आणि ही वस्तुस्थिती ह्याच्यापासून पाकिस्तान खूप दूर निघून गेलाय. पख्तुनिस्तान असेल किंवा बलुचिस्तान असेल, तिथे जो उठाव चाललेला आहे, त्यातून तो हेच दाखवतो, की पाकिस्तानचं अधिराज्य या दोन्ही प्रांतांवर आज चालत नाहीये. दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तान सुद्धा आज जीवावर बेतलंय. गेल्या 3 दशकामध्ये त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं जे काम पाकिस्तानने केलं, ती पापं आता फेडायची वेळ आलेली आहे. आणि हे सगळं होत असताना कुठेतरी सत्ताधारी जे आहेत त्यांना कुठेतरी अक्कल त्यांची ताळ्यावर आलेली आहे का? हा प्रश्न विचारावा लागतो. बरोबर ना? पण तसं काही झालेलं दिसत नाहीये. पाकिस्तानचे जनरल सगळे अजूनही पैसा ओरपण्याच्या मागे आहेत, सत्ता मिरवण्याच्या मागे आहेत. सामान्य जनतेचं काय होतं त्याकडे दुर्लक्ष आहे. आणि जोपर्यंत अमेरिकेचा वरदहस्त आहे, तोपर्यंत माझं बस्तान कोणी हलवू शकत नाही, ही त्यांची श्रद्धा आहे. बरं ही श्रद्धा जी अशी आहे ना, की तिला थोडंफार स्थान मिळेल, बेस मिळेल, अशा तिथे घटना सुद्धा घडताना दिसतात. आता हीच घटना बघा, की 27वी घटना दुरुस्ती करण्यात आली पाकिस्तानमध्ये. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर-डिसेंबरची कल्पना असेल साधारणपणे. आणि ह्या घटना दुरुस्तीचं वैशिष्ट्य काय होतं? त्याच्यामध्ये 2 पार्ट होते. एक म्हणजे न्याय व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले. त्याच्यामधला एक भाग जो असा आहे तो, की कुठल्याही खटल्यामध्ये जर का घटनात्मक अर्थ लावण्याचा विषय असेल, तर हे खटले हे नॉर्मल न्याय संस्थेकडे जाता नयेत. त्याच्यासाठी त्यांनी आता एक स्वतंत्र न्यायव्यवस्था उभी केलेली आहे. म्हणजे पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाला घटना काय म्हणते किंवा घटनेच्या दृष्टिकोनातून वादग्रस्त असलेला जर एखादा मुद्दा असेल, तर त्याच्या विरोधात दाद मागण्यासाठी सामान्य नागरिक सुप्रीम कोर्टात जाऊ शकत नाही. त्याला या नव्या व्यवस्थेकडे जावं लागतं. आणि नंबर 2 ची गोष्ट अशी, की जजेसची नियुक्ती जी आहे, ती सत्ताधाऱ्यांच्या कलानी कशी होईल, या दृष्टिकोनातून बदल केले गेले. पण याही पेक्षा अतिशय खोलवर गेलेला जो मुद्दा होता, तो लष्करी व्यवस्थेवरचा होता. लष्करामध्ये चीफ ऑफ जॉइंट स्टाफ डिफेन्स स्टाफ अशी एक पोस्ट निर्माण केली गेली आणि ती डी फॅक्टो ही आर्मी चीफला मिळावी अशी व्यवस्था केली गेली. अर्थातच आजच्या घडीला जनरल मुनीर हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असल्यामुळे ते आर्मी स्टाफ असल्यामुळे तेच सी बनलेले आहेत. पण ते सी बनले तर बनले. अ, त्यांचा सेवा काळ जो आहे त्याच्यात बदल केला गेला. म्हणजे त्याच्यातून त्यांना एक मुभा दिली गेली दीर्घ काळ सत्तेवर राहण्याची. आणि तिसरी
महत्वाची गोष्ट अशी आहे, की या महत्वाच्या पदांवरती जे काम करतात, त्यांना सर्व प्रकारच्या कायदे खटलेबाजीतून पूर्णपणे अभयदान दिलं गेलेलं आहे. मुनीर ज्यावेळेला जॉइंट चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ झाले, त्यावेळेला खरं म्हणजे अ, त्यांच्याही पेक्षा काही सीनियर अशी मंडळी त्यांच्या वायुदलात होती, त्यांच्या नेव्हीमध्ये होती. पण त्या सगळ्यांना आता मुनीरना सॅल्यूट करावा लागतोय. हे सगळं का आठवायला लागतं? जेव्हा ही घटना दुरुस्ती आणली गेली, तेव्हा मुनीरनी एक प्रकारे आपलं स्थान बळकट केलं आणि पाकिस्तानमध्ये घटनात्मक मार्गाने लष्करशाही कशी येईल याचं त्याला म्हणतात ना फायनल खिळे ठोकले गेले. म्हणजेच पाकिस्तानात आज लोकशाही आहे असं म्हणणं ही पहिल्यापासून विडंबना होती. आता तर ती कॉन्स्टिट्यूशनल केली गेली. लष्करशाहीला कॉन्स्टिट्यूशनल आधार दिला गेला. बरं या सगळ्याला तुम्ही जर का चॅलेंज कराल, तर ते विशिष्ट स्पेशल कोर्टांकडे जातं. ते पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाकडे जाणार नाही, याची व्यवस्था केली गेली. हा सगळा बदल जेव्हा केला, तेव्हा असीम मुनीरच्या अगोदरचे जे लष्कर प्रमुख होते, जनरल बाजवा, हे पाकिस्तानातच राहत होते. एक लक्षात घ्या, पाकिस्तानचे जे लष्कर प्रमुख आहेत ना, त्यांचं एक वैशिष्ट्य तुम्हाला जाणवलं असेल कदाचित. बहुतांशी लष्कर प्रमुख हे एकदा का त्या पदावरून बाजूला झाले, ते देश सोडून पळतात. अगोदरच भरपूर कमाई केलेली असते, परदेशात जाऊन राहतात. सुखे नाही व आरामात आयुष्य जगतात. कारण आपण मायदेशात राहिलो तर आपल्याला तुरुंगात पण टाकतील आणि कदाचित तुरुंगातच आपली हवा टाईट करून टाकतील याची त्यांना खात्री असते. तेव्हा कोणीही तिथे राहण्याचा रिस्क घेत नाही, धोका घेत नाही. पण जनरल बाजवा मात्र पाकिस्तानामध्येच राहिलेले होते आणि ही घटना दुरुस्तीची ज्यावेळेला प्रपोजल आलं, त्यावेळी त्यांनी त्याला कॉशन केलेलं होतं. कोणाला? जनरल असीम मुनीरला, की ही घटना दुरुस्ती तुम्ही करू नका. तुम्हाला माहिती आहे ती घटना दुरुस्ती आहे ना, ती आज आपल्याकडची समजा आज राज्यसभेत पास झाली, उद्या लोकसभेत पास झाली. तिसऱ्या दिवशी राष्ट्रपतीची सही झाली. म्हणजे इतकं झटमगनी पट व्याव म्हणतात तशी ही घटना दुरुस्ती मान्य करून घेतली गेली. त्या अगोदर बाजवांनी सांगितलं होतं मुनीरला, की तू हे जे स्वतःला एक्झेम करतोयस, अभयदान घेतो आहेस कुठल्याही गुन्ह्यापासून स्वतःला अभयदान देण्याचा हा जो प्रकार आहे, तो तुझ्या अंगाशी येईल आणि ही गोष्ट जी आहे ही लोकांना शेवटपर्यंत एक आशा असली पाहिजे, की जो जुलमी हुकुमशहा जो असतो, लष्करशहा जो असतो, त्याच्या विरोधात मला न्याय मागता येईल, दाद मागता येईल. ही जर का मनामध्ये भावना असेल जनतेच्या, तर ती अखेर बंड करून उठत नाही. तुम्ही जेव्हा तोही मार्ग त्यांचा बंद करता, तेव्हा तुम्ही त्याला बंडाला उपयुक्त करता. आणि ही जनता जी आहे, ती बंड करण्यासाठी त्यांच्याकडे 100 मार्ग आहेत. त्यात आणखी एक हा मार्ग उपलब्ध करून देऊ नका, असं बाजवा यांचा सल्ला होता. पण अर्थातच मुनीर यांनी तो धुडकावून लावला. आणि का धुडकावून लावला माहिती आपल्याला त्यांना सगळी सूत्र स्वतःच्या हातामध्ये ठेवायची होती. तेव्हा बाजवांनी हे जे सांगितलं त्याच्याकडे मुदीरनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं. बाजवा यांचा दुसरा सल्ला त्यांना असा होता, की इम्रान खानची प्रकृती खालावते आहे. यदाकदाचित, यदाकदाचित तुरुंगामध्ये त्यांना जर का नैसर्गिक मृत्यू जरी आला, तरी देखील जनतेच्या मनामध्ये काहीतरी काळवेर येणार आणि जनता जी आहे ती बंड करून उठेल. ती परिस्थिती आटोक्यात आणणं तुमच्यानी होणार नाही. ही परिस्थिती हाताबाहेर जाईल. तेव्हा काहीही करा, त्याला इम्रान खानला तुरुंगातून बाहेर काढा आणि त्याची परदेशामध्ये रवानगी करा. मग भले त्याच्या इच्छेच्या विरोधात असलं तरी चालेल, पण त्याला पाकिस्तानात ठेवू नका. पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये इम्रान खानचा मृत्यू होणं ह्याच्यासारखी पाकिस्तानसाठी वाईट बातमी नसेल. हाही सल्ला बाजवांचा असीम मुनीरनी धाब्यावर बसवलेला आपण बघितलं. आता असा सल्ला देणारे बाजवा जे आहेत, बाजवा ही सुद्धा स्वतः लष्कर प्रमुख होते. तेव्हा लष्करामध्ये त्यांचे खालपर्यंत कॉन्टॅक्ट्स असणार, धागेदोरे असणार, ही गोष्ट उघड आहे. असीम मुनीरना बाजवाचीच धास्ती वाटायला लागली. तेव्हा
काय झालं आपल्याला माहिती आहे. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये अचानक एक बातमी, या वर्षीच्या फेब्रुवारीत बातमी आली, की बाजवा साहेब हे बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेलेले होते आणि ते पाय घसरून पडले. त्यांचं डोकं आपटलं आणि त्यांच्या डोक्याला कवटीला इजा झाली आणि त्यानंतर हिमरेज झालं आणि ते बेशुद्ध अवस्थेत आहेत. गायब. बाजवा शुद्धीवर आलेले नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं सुद्धा घोषित केलं गेलेलं नाहीये. किंबहुना आपल्याला असं सांगितलं जातंय, की ते स्वतःच्या निवासस्थानी आहेत आणि त्यांची प्रकृती जी आहे ती सुधारते आहे. त्यांना उतार पडतो आहे. आणि ह्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे, हे तुम्ही आणि मी सांगू शकत नाही. तेव्हा ही जी सगळी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मुनीरनी हे सगळं केलं कसं? हा प्रश्न येईल तुम्हाला. म्हणजे अनेक जणांनी हा संशय व्यक्त केलेला आहे, की बाजवाचा काटा काढला गेला. आणि हा संशय व्यक्त करत असताना लोकांनी एक गोष्ट स्पष्ट केली नाही, ती आता आपल्याला बघायला पाहिजे, की बाजवांना माहिती होतं, की मुनीरकडून आपण सुरक्षित राहू की नाही, मनामध्ये शंका असणार. तेव्हा त्यांनी आय-एस-आयची माणसं दिमतीला ठेवलेली होती आपल्या संरक्षणाच्या. पण असं म्हणतात, की शेवटच्या काही दिवसामध्ये हसीब मुनीरनी ही आय-एस-आयची जी फळी होती त्यांच्या संरक्षणासाठी, निवासस्थानी आणि त्यांच्या आसपास वावरणारी, त्या सगळ्यांना काढून घेतलं. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारीच मुळी आय-एस-आय कडून काढून घेतली आणि ही जबाबदारी लष्कराच्या मिलिटरी इंटेलिजन्स विंगकडे देण्यात आली. ती दिल्यानंतर हा ॲक्सिडेंट झाला. ते पाय घसरून पडले, त्यांचं डोकं आपटलं आणि ब्रेन हिमरेज झाल्याचं आपल्याला सांगितलं जातं. म्हणजे नेमकं काय घडलं माहिती नाही. बाजवा जोपर्यंत आय-एस-आयच्या संरक्षणात होते, तोवर ते ठीक होते आणि अगदी आसिम मुनीरला सल्ला सुद्धा देत होते. भले तो धुडकावला जात असेल, पण निदान सल्ला देण्याचं धाडस करत होते, ही महत्वाची गोष्ट आहे. हे बाजवा हे अशी तशी व्यक्ती नाहीये. त्यांनी भारताशी एक करार केलेला होता युद्धबंदीचा. मला आठवत असेल. मला वाटतं त्यांच्या कारकिर्दीमध्ये तो ठराव जो आहे भारताशी झालेलं सामंजस्य जे आहे, ते ऑपरेशनल होतं. त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला ब्रीचेस झालेले आठवत नसतील. त्या बाजवा हे भारताशी ठीकठाक संबंध ठेवण्याच्या मताचे आहेत. असा एक समज होता सर्वत्र. त्याच्यात कितपत तथ्य आहे माहिती नाही आणि मुनीरला आता काय करायचंय ते आपल्याला माहितीच आहे. पहलगाम नंतर गोष्टी अगदी स्पष्ट झालेल्या आहेत. प्रश्न हा येतो याचा अर्थ असा, की आय-एस-आयचं संरक्षण होतं तोपर्यंत बाजवा जर का सुखरूप होते आणि मिलिटरी इंटेलिजन्सच्या हातामध्ये त्यांची सुरक्षा दिल्यानंतर ते ॲक्सिडेंट मध्ये निपटले, ही असेल गोष्ट तर आय-एस-आय विरुद्ध मिलिटरी इंटेलिजन्स असा सामना पाकिस्तानात चालू आहे, असा निष्कर्ष कोणी काढला तर तो चुकीचा ठरेल का? आणि हे सगळं कशासाठी केलं जातंय? एकंदरीतच जनरल आसिम मुनीर ज्या पद्धतीने देश चालवतायत, त्याच्यावरती अनेकांचे आक्षेप आहेत. खास करून इम्रान खानच्या मरणाचा मुद्दा अतिशय डेलिकेट आहे असं मला वाटतं. परंतु जर का मुनीर ऐकत नसतील, तर अखेर त्यांचा काटा काढावा लागेल आणि हा काटा काढायचं कामच जर का आय-एस-आयनी स्वतःच्या शिरावर घेतलं असेल, तर मुनीर जिवंत राहू शकतील का हा प्रश्न आहे. तुम्ही मध्यंतरी बातम्या ऐकल्या असतील. ते सगळ्या स्वतःच्या जनरल्सना घेऊन मीटिंगसाठी बसतात, तेव्हा सुद्धा बुलेट प्रूफ काचेच्या मागे बसतात. म्हणजे त्यांचा स्वतःच्याच जनरलवरती विश्वास राहिलेला नाहीये. एवढी जर का सुरक्षेची काळजी जर का त्यांना घ्यावी लागत असेल, तर गोष्टी वेगळ्या थराला गेलेल्या आहेत. आय-एस-आयला या सगळ्यामध्ये यश मिळतं का? आणि ही जी आय-एस-आय आहे, ती मुळात मुनीरच्या जीवावर का उठली आहे? आणि मुनीरच्या जीवावर उठली असेल, तर अमेरिकेचं बाहुलं असलेल्या, बटीक असलेल्या मुनीरला कायमचा जगातून उठवण्याचे प्रयत्न करणारी आय-एस-आय स्वतः किती शक्तिशाली आहे, पॉवरफुल आहे आणि तिचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, हे
अनुत्तरित प्रश्न आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.